आपण पाहत आहात विश्व न्यूज मराठी, ध्यास विश्वासार्ह बातमीचा। उद्या सकाळी स्वामींचं दर्शन आहे, मग अक्कलकोट मध्ये आजचा मुक्काम हॉटेल 4 पेटल्स मध्ये। स्वच्छता, टापटीप, रास्त दर आणि एलिमेंट व्हेजचं रुचकर स्वादिष्ट जेवण, सोबत वाढदिवस पार्टी मीटिंग साठी सुसज्ज 100 आसन क्षमतेचा 1000 स्क्वेअर फीट एसी हॉल, वातानुकूलित रेस्टॉरंट, एक्झिक्युटिव्ह प्रीमियम रूम्स। सूट बुकिंग साठी स्वामी भक्तांनी आजच संपर्क करावा। हॉटेल 4 पेटल्स एक्झिक्युटिव्ह, दिशा एम्पायर डीसीसी बँकेजवळ, स्टेशन रोड, अक्कलकोट। मोबाईल 9545 139 147। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या पत्रकार बंधूंचं स्वागत करतो। आजची ही पत्रकार परिषद जी अतिवृष्टी या सोलापूर जिल्ह्यात किंवा अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं, अतिवृष्टीमुळे पिकं गेली, जमीन खरडून गेली, माती खरडून गेली, विहिरी बुजल्या आणि खूप मोठ्या प्रमाणात जो बळीराजा आहे तो संकटात सापडला आणि दिवाळीच्या तोंडावर। वारंवार राज्यातील जनतेकडून शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त होतात की सरकारने अशा वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी आणि आजपर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या राज्यातील जनतेसाठी जाहीर केलं। यावर्षी, या मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी सुद्धा जेव्हा आपल्याकडे नुकसान भरपाईचे पैसे आले त्यावेळेस सुद्धा जिल्ह्यात अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर हे 2 तालुका अग्रणी होते, सगळ्यात जास्त रक्कम मिळाली आणि पहिल्यांदा आपल्यालाच मिळाले। त्यानंतर आता सप्टेंबर अखेरपर्यंत जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीच्या अक्कलकोट विधानसभेमध्ये, अक्कलकोट तालुक्यात अक्कलकोट विधानसभेमध्ये 99,808 म्हणजे जवळपास 1 लाखापर्यंत शेतकरी ह्या अतिवृष्टीनं बाधित झालेले आहे। 1,12,750 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे। 1,12,750 घरामध्ये पाणी शिरलेले बाधित खातेदार होते 1469। घर पडझड झालेले जे शेतकरी होते ते 2,473 आणि मृत जनावरांच्या अनुदानासाठी मागणी आली होती 29। तर ह्या सगळ्यांचं मिळून राज्य शासनाने आता 106 कोटी रुपये 58,61,000ची मागणी अहवाल शासनाकडे पाठवलेला। त्यापैकी आता 61,000 लोकांची यादी प्रशासनाने शासनाकडे अपलोड केलेली आहे। अगदी म्हणजे मागच्या 5-6 दिवसापासून कालपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत। खरं तर दिवाळीच्या अगोदर हे पैसे मिळणं अपेक्षित होते, पण शेवटी आपल्याला माहिती आहे 1,12,000 सव्वा लाख हेक्टर जमिनीचे पंचनामामुळे त्या सगळ्यांची यादी तयार होणे, ती यादी प्रशासनाला अपलोड होणे आणि हे करत असताना अनंत अडचणी येणे, म्हणजे कुणाचं आधार कार्ड मॅच होत नाही, कुणाचं IFSC कोड जुळून येत नाही किंवा विविध सगळ्या अशा, आणि नेमकं पंचनामा सुरू असताना सुद्धाही वर पाऊस होतो, त्यामुळे पंचनाम्यालाही थोडा वेळ लागला। शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यावर प्रत्येक बांधावर जाऊन पंचनामा करून सगळी माहिती एकत्रित करून हे अपलोड करायला थोडेसे उशीर झालेला, पण तालुक्याच्या शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे, पैसे खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आत्ता पहिल्यांदा 2 हेक्टर क्षेत्राचा जो नॉर्म होता त्यानुसार पैसे जमा होत आहे। 1 हेक्टरचा GR हा नंतर आला, त्यामुळं आता जी रक्कम जमा होत आहे ती 2 हेक्टरच्या हिशोबाने होत आहे। हे झाल्यानंतर 3 हेक्टरनुसार आपल्याला पैसे मिळतील। माझ्या माहितीनुसार हे जिल्ह्यात सुद्धा जिथं जिथं अतिवृष्टीचे पैसे येणार आहेत त्यात सर्वाधिक रक्कम अक्कलकोट असायची शक्यता आहे, कारण काल परवा जेव्हा बातम्या बघत होतो हे सगळ्या अमाऊंट आपल्यापेक्षा कमी। आत्ता आपल्याला एकूण
106,58,61,61 ही रक्कम शेतकऱ्यांना आपण प्रस्तावित केली आणि रक्कम मिळणार आहे. हे सगळं होत असताना जो शासनाचा नियम आहे 2 हेक्टरचा 3 हेक्टर केलं पाहिजे, NDAGAP SDAGAPच्या निकषाच्या पलीकडे जाऊन राज्य शासनाने मदत केली आणि एवढी मदत शासनाच्या यापूर्वीच्या मदतीमध्ये कधीच एवढी मोठी रक्कम नव्हती. आणि प्रशासनाने सगळंच कौतुक करायला पाहिजे. सण असताना सुद्धा एकही महसूल प्रशासनातील अधिकारी आपण जर माहिती घेतली पहाटेपर्यंत बसून हे अपलोड करायचं काम चालू. ज्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर रक्कम जमा झाली अशी चांगली गोष्ट आहे. ज्यांना दिवाळीत देता नाही आलं त्यांनाही थोडासा उशीर झाला, पण येणाऱ्या काळात म्हणजे येणाऱ्या दिवसात उर्वरित रक्कम पूर्ण त्यांच्या खात्यावर जमा होईल. बाधित शेतकरी, घरात पाणी शिरले, पडझड झाले, मृत जनावरांचे तर ऑलरेडी सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. आणि बागायतीचा जो हे होता, खरडून गेलेली जी जमीन होती त्याला खरडून गेलेल्या जमिनीला प्रति हेक्टर 47,000 शासन द्यायला लागलं. त्याला सोडून MRGS मधून मिळणारी ही जी मदत आहे ती वेगळी, विहीर बुजले असेल तर 30,000ची ती रक्कम वेगळी आहे, गाळ काढायला MRGS मधून परत वेगळे पैसे. हे सगळे रक्कम आता म्हणजे 106 कोटी सोडून ह्या तरतुदी परत वेगळ्या आहेत. जमीन खरडून गेलेले आणि विहीर बुजलेले ही पंचनामा अजून प्रोसेसमध्ये आहे, ते पूर्णत्वास आले नाही, त्यामुळे त्याची आकडेवारी अजून येणे बाकी आहे. पण आता ज्या शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या शेतीची पूर्ण आकडेवारी ही शासनाकडे गेली आहे. 106 कोटीच्या पुढे ही रक्कम येणाऱ्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार आहे. शेतकऱ्यांनी निश्चितता बाळगावी. विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांचे आभार मानतो. या अगोदर एवढी मोठी तरतूद, एवढ्या मोठा नुकसान भरपाईची निधी कधीच या राज्याला, या तालुक्याला, या जनतेला मिळाला नाही. विशेष करून दिवाळीच्या तोंडाची मदत केली मी राज्य सरकारचे आभार. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आमच्या www.vishnewsmarathi.com या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या.